नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास केशरी तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते. माझ्याकडे आज तीन सुंदर आहेत. दोन सुंदर तिकडे बसून खातायत. आपण तारिणीच्या सेटवर आहोत. गणपती बाप्पांचा पूर्ण माहोल छान झालाय. सगळं प्रसन्न दिसतातच आहे. आज किती प्रसन्न वातावरण, खूप छान वातावरण आहे. गणपतीच्या दिवसात एक ओव्हरऑलच खूप पॉझिटिव्ह आणि छान प्रसन्न वाटत असतं. तर सेटवरही आमच्या तेच वातावरण आहे. फक्त आमच्याकडे अनेक दिवस गणपती वातावरण चालू आहे, कारण की इथेही आणि घरी असं होणार आहे. त्यामुळे डबल आम्हाला मज्जा आहे. आज उपवास कोणाकोणाचे? उपवास आमच्या दोघींचा कडक उपवास आहे. नाहीये म्हणजे माझा हे बरोबर पकडलं. माझा उपवास आहे आज. बिचारा आज उपवास धरून शूट करतात 9-9 तास, 12-12 तास. छान एनर्जी मेंटेन करावी लागत असेल, त्यासाठी सगळे सपोर्ट करत असतील ना? नाही, आम्ही त्यासाठी खूप मेहनत घरून करून येतो. म्हणजे मेहनतीने असे डबे बनवून आणतो की उपवास कुठेही असा वाया जायला नको. म्हणजे असं प्रत्येकाचे डबे भरून असतात. खिचडी, काकडी, एकादशी दुप्पट खायची नावासाठी असतो, खाणं दुप्पट होऊन जातं. नाही, कसं आम्ही इतक्या जणी आहोत ना, तर प्रत्येकीच्या घरून थोडं थोडं म्हणत खूप होतं ते आहेच. गणपती बाप्पा म्हटले की तुम्ही कोकणातले किती जण आहे तिथे? माझं सासर कोकणातलंय. मी एक व्हिडिओ पाहिला होता कोकण सफर म्हणून. आठवण येते की नाही कोकणाची गणपती म्हटल्यावर? हो, मी गेलेच नाहीये. मी मागच्या शूटिंगच्या वेळेस तो जो व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर माझं जाणंच झालं नाहीये. पण आता कधी जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा जाईन. पण मोस्टली माझी कोकणाची फेरी ही अशी नोव्हेंबरच्या ह्याच्यात असते, कारण की बेस्ट क्लायमेट असतं तेव्हा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. हे वेगळं ऐकू येते पहिल्यांदा. नाहीतर सगळे म्हणत नाही गणपती आणि होळी. माझं तसं कोकणात असं म्हणजे सणावाराला जाण्यासारखं कोणी नाहीये एवढं, म्हणूनच. त्यामुळे बाकी तुमचे? म्हणजे माझं कोकण म्हणजे फारच जवळ आहे, इथेच आहे. हा, म्हणजे फार जवळ आहे. पण माझ्या घरी गणपती असतो 1.5 दिवसाचा. असं गावी वगैरे नाही जात मी, पण माझ्या घरी असतो 1.5 दिवसाचा गणपती. त्यामुळे सेटवर आणि घरी असं दोन्ही 1.5 दिवसाचे गणपती आहेत. असे 4 दिवस, असे 3.5 दिवसाचे वगैरे गणपती आहेत आमच्याकडे आता. आहे कॅल्क्युलेशन भारी. आमच्या घरचा गणपती इथे आता चेंबूरला असतो काकांकडे. कोकणात आता तसं कोणी नाहीये, पण आमची पालखी असते मार्च मध्ये. तर ते होळीच्या पालखीला आम्ही आवर्जून कोकणात जातो. आता गणपतीला जाणं होत नाही, कारण सण आमचा इकडे आलाय. गणपती बाप्पा इकडे आलाय आमच्या बरोबर कोकणातून. सेटवरचे गणपती बघितलं की सगळं शूट वगैरे सगळं होतच, पण ते मोदक ठेवले तसं कधी झालंय का? ताटामध्ये 23-24 मोदक आहेत, पण गायब झाले 3 वगैरे. गायब म्हणजे असं बनवताच खाता येत नाही असं झालंय. ते असं ठेवलेत पण आपल्याला दिसतायत मोदक आहेत, पण ते खाता येत नाही, कारण की ते परत ठेवायचे आहेत. मग ते खाऊ नाही शकत आपण. मग ते फक्त दिसतायत पण खाल्ले नाही जात ते. हा, की अरे नाही ठेवू, नाही. काल आमचा सीन होता मोदक करण्याचा, माझा आणि तारिणीचा. त्यामुळे माझी अशी, आम्ही मध्ये शॉर्ट्सच्या मध्ये पण मी मोदक करतच होते. ती म्हणाली मला येत नाही, मला शिकायचंय. म्हटलं हीच ती वेळ, कर चल शिकवते, या अशा कळ्या कर वगैरे, हे सगळं चालू होतं. बेस्ट मोदक कोणाला बनवता येतं? नाही मला काय खूप असे देखणे नसतात, पण येतात. देखणे नसतात ते, कोणाचेच देखणे नसतात. बघायला गेलं खूप असं प्रॅक्टिस वगैरे करणारी व्यक्ती असते ना, तिलाच ते वळता येतात. बाकी छान सुंदर आपण करतो. खाणारे भरपूर येतात. आपण आहे मोदक बनवण्याचा अभिनय आम्ही छान. डेकोरेशन वर येऊया. डेकोरेशन खूप सुंदर कोणी केलं आणि असं असतं की आपलं हे बेस्ट आहे. आम्हाला जर त्यांनी आज वेळेत सोडलं तर आम्ही घरी जाऊन डेकोरेशन करू शकतो घरातलं गणपतीचं. आणि आमच्या सगळ्यांचं तेच आहे की चला गणपती बाप्पा येतात, घर मनासारखं सजलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. तर आहेत काय काय आयडियाज आता रिसेंट आयडिया काय? मी ऍक्च्युली पेंटिंग करतेय. एक बॅकड्रॉप अख्खा पेंट करते आमच्याकडच्या गणपतीचा. पण तो असं जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा त्याचा थोडा भाग होतो. आता त्याचा जवळपास माझा 30% राहिलंय. ते मला आता रात्रीच जाऊन कम्प्लीट करायचंय. असं हे चालू आहे. बाकी तुमचं काय बेस्ट डेकोरेशन किंवा आता आयडिया रिसेंट की आता आपण करायचं? नाही, माझ्याकडे आमच्या काकूंकडे असा साधा असतो गणपती. फार काही असं आरास नसते, पण असं सात्विक, म्हणजे छान. आता ते वयस्कर आहे त्याच्यामुळे त्यांना तसं काही होत नाही, आणि आम्हालाही वेळ मिळत नाही की तिकडे जाऊन आम्ही काही मदत करू शकू. पण मग बाकीच्या सजावटीला आम्ही जातो. मग फुलांची सजावट असेल किंवा जी सोपी आणि साधी झेपेल अशी सजावट आम्ही करतो तिकडे.
माझ्याकडे पण अशी आरास वगैरे काही नसते. बेसिक सात्विक ताई म्हणाली तसं नुसतं एक मागे आरसा असतो गणपतीच्या, तो आलाय तो परंपरा आणि काय सांगितलंय घरच्यांनी तसा आरसा असतो आणि फक्त ठेवतो. पण बाकी सगळं साग्र संगीत असतं. नाही तर काही जणांकडे धरण मला खरं तर आवडतं पण घरी नाही वेळ आणि नाही होत मग. आपण एक पटकन रॅपिड फायर खेळणार. तुमचे ईपी येते ना, चला 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 सीनला चला. पटकन प्रश्नाच्या मध्ये माईक ठेवलं तरी चालेल आणि एकत्रच उत्तर द्यायची. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. तयार डेकोरेशन की टाकाऊपासून टिकाऊ? टाकाऊपासून टिकाऊ. गाव की शहर? गाव. पटकन द्यायचं असं विचार पडले तिला. गाव म्हणजे आता आता पर्याय- गावाचा पण एक्सपिरियन्स केला नाहीये हा. त्यामुळे शहरच म्हणू शकेल. नाही, मी केलाय कारण माझं नाशिक आहे अजून आणि आमचा गणपती 10 दिवसाचा असतो अजूनही मामाकडे. अच्छा. हा, मग तसं तर डोंबिवली पण गावच म्हणायचं. नाशिकला हा, हा, गाव म्हणतेयस. हा वादाचा मुद्दा आहे. नाही हे कपूर घेतलं जाणार नाही डोंबिवली. गाववाले डोंबिवलीकर पेटून नाही डोंबिवलीकर प्लीज अगं, प्रतिक्रिया द्या. बाहेर डोंबिवली आहे माझं म्हणून मी म्हटलं तसं गाव असेल तर डोंबिवली लहानपणापासून गाव करायचं. ओके. भजन की गणपतीची गाणी? भजन. आवडतं भजन आणि आवडतं गणपतीचं गाणं कोणतं? अरे बापरे. माझं आवडतं गाणं गणराज रंगी नाच. ओके. मी गाव लहानपणी मी- पहिल्या म्हणजे पहिलं गाणं जे सगळीकडे असं परफॉर्म करायचं तेव्हा ते आले रे गणपती आज गाणे. त्यामुळे ते एक माझ्या आवडीचं जवळचं गाणं आहे. माझं काय मी आत्ताच गायले तेच आता तुमचं मागं जाऊ. आणि एक असं गाणं आहे की जे कायम आमच्याकडे मंडपात लागायचं आणि असं व्हायचं की हा आता गणपती चिक्क मोत्याची. अरे हा, मी तेच म्हणणार होती. ते एवढं गाणं आहे ना, मी लास्ट इंटरव्ह्यूज केले होते 4-5 जणांचे एकत्र. सगळ्यांनी हे एकत्र असं लाईन मध्येच गायले. कारण ते गाणं आणि गणपतीचं हे कनेक्शनच वेगळं आहे. हो. भारी मजा आली. तुम्हाला जर शूटला जायचंय माहितीये, मला बऱ्याच गप्पा मारता येतात पण अशा शूटच्या वेळी नाही येत. So असं घाईघाईमध्येच रॅपअप करता येतो. थँक्यू सो मच. Thank you. मजा गणपती बाप्पाचा असाच आशीर्वाद तुम्हाला मिळत राहू दे. मोदक खात राहा.